त्या दोन मुलांना दिशा देण्याचं काम पूर्ण सर्व करवीर तालुक्यातील सर्व मंडळींनी करावं। जिल्ह्यात नव्हती एवढी संघटना, तुमची प्रामाणिक संघटना त्यांच्या पाठीवर उभा राहिली म्हणून त्यांनी ताकद वाढली। जसं पी.एन. पाटलांच्या तुम्ही उपकार म्हणतात तसं त्या मुलांच्यासाठी आपण पुढचं काम करावं एवढीच माझी मित्राच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आणि ते आपण कराल निश्चित। गोकुळ सोबत गोकुल। त्या दोन मुलांना दिशा देण्याचं काम पूर्ण सर्व करवीर तालुक्यातील सर्व मंडळींनी करावं, हाच प्रामुख्याने उद्देश आहे। पाठीमागच्या जर आठवणी काढल्या आपण, जो करवीर तालुक्याला त्यांनी जलकुंभ तुम्हाला दिला आहे, तो जलकुंभ असा होता की ज्याला ज्याची तहान ज्याच्या कामातलं लागेल त्याचं त्याने घेतलं की त्याची तहान निघून काढायचं काम त्याच्या जलकुंभाने पी.एन. पाटलांच्या आपल्याला किती वर्ष केली। त्या जलकुंभाची आठवण ठेवून त्यांच्या दोन मुलांना पुढे कशा पद्धतीनं तुम्ही हातात त्यांच्या हात घालून कशा पद्धतीनं काम करणारा हा महत्वाचा प्रश्न आहे। मित्रांनो, मुद्दाम सांगेल, गेल्या 50 वर्षाच्या मैत्रीतला त्यांचा अनुभव म्हणून सांगतो की त्या पद्धतीनं तुम्ही निष्ठेनं करवीर तालुक्याला मी मान्यता देतो। जिल्ह्यात नव्हती एवढी संघटना, तुमची प्रामाणिक संघटना त्यांच्या पाठीवर उभा राहिली म्हणून त्यांनी ताकद वाढली। आता तुमचं पुढचं एक काम आहे, दोन मुलांना त्याच्या पाठीमागं राहणं। आता तर फक्त काल इकडे गेला, उद्या तिकडे गेला, परवा उद्या सुद्धा हे भावून त्याच्या पाठीमागं वेगवेगळ्या तऱ्हेनं मुलांच्या मुद्दाम बोलतो असं करतील। ती मुलं आज्ञा नाही जातो, तुमच्या हातात त्याने हात केला विश्वासानं, तर तुमचं काम जी वयस्क असतील, जी तरुण असतील, त्या सगळ्यांनी तरुणांनी पुढे वयस्कांनी त्यांना मार्गदर्शन करा आणि दोन मुलांना कुणी नेतृत्व द्यायचं आहे करवीर तालुका तुमच्या मतदारसंघाचं काम आहे तुम्ही ठरवावं आणि त्यांना जसं पी.एन. पाटलांच्या तुम्ही उपकार म्हणतात तसं त्या मुलांच्यासाठी आपण पुढचं काम करावं एवढीच माझी मित्राच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आणि ते आपण कराल निश्चित एवढं सांगतो आणि माझी। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।